अरे नाद खुळा म्हणजे नुसता राडाच करून ठेवलेला आहे कुंभोडेवाडीच्या माणसाने। अरे एक गोष्ट भारी आहे, त्या आमच्या वाडीमध्ये सुना बाळ नातवंड सगळेजण एकत्र नसतात, एकत्र वाडी असते। अख्ख्या वाडीचे गणपती विसर्जन एकाच दिवशी होत असल्यामुळे मुंबईवाली माणसं आणि गावची माणसं मग काय। आमच्या वाडीच्या मंडळानं डीजे पण ठेवलेला आणि ढोल पण ठेवलेला होता। मग काय, आणि त्यात एकावर एक मराठी गाणी म्हणजे विषय हार्ड, ते पण डीजे वरती। अरे नुसत्या डोक्यामध्ये झिंझिने येत होत्या नाचताना, पोरं तर नुसती लाल भडक थोबडी झालेली, कोण कोणाचा चेहरा नुसता ओळखत नव्हता। काय डान्स, हे काय डान्स एक्सपर्ट नाही, फक्त एक बोट वरती करायचं नाचायचं। अरे जो 15 मिनिटाचा रस्ता आहे, दुपारी 3 वाजता विसर्जन करायला निघालेलो आणि आम्ही 7 वाजेपर्यंत फक्त 5 मिनिटाच्या रस्त्याला आम्ही 7 वाजवलेले। त्या फाट्यावरती थांबला, हॉटेलवरती दाबून वडापाव खाल्ला। माझी नंदुबाई त्यांच्या गवटेवाडीचं विसर्जन करून इकडं आमच्या विसर्जनाला आली, कारण का आमचं गणपती विसर्जन लय भारी असतं। जे 7 वाजले असं वाटतंय ना कुठल्या तरी महागड्या पब आणि डिस्कोमध्ये गेले। अरे पब आणि डिस्को पण हार्ड आहे आमच्या कुंभोडेवाडीच्या गणपती विसर्जनमध्ये। जे नाचलोय म्हणजे आमचा 15 मिनिटाचा रस्ता आहे कुंभोडेवाडी ते गवळेवाडी, तो आम्ही 6 तास सलग नाचत आलेलो। नंदुबाई तर मध्ये घुसून नाचत होती। रात्री 10 वाजले आमच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला। अख्ख्या वाडीतल्या माणसाने एकत्र गणपती विसर्जन केलं। मध्ये आमच्या वाडीचा मोठा सुख करतानंतर छोटे छोटे घरटे गणपती, शेवटी आमच्या गणुल्याच्या विसर्जनाची वेळ आली। आता परत ह्या गोष्टीसाठी आम्हाला वर्षभर वाट बघावं लागेल 7 दिवसाच्या सुखासाठी। पोरं तर रडत होती, दक्ष रडत होता, माझा भाचा रडत होता। आता त्यांना समजवायचं कसं, ते पण लहान।